को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघामध्ये सुरुवातीपासूनच अनेक नाट्यमय घडामोडी ज्या आहेत त्या पाहायला मिळाल्या. संजीवनी कारखान्यावर धाडसत्र ते शेवटच्या दिवशी जिथं प्रचार साहित्य आहे त्या ठिकाणी देखील धाडसत्र राबवण्यात. आपल्यासोबत आहेत विवेक कोले जे अपक्ष आमदार आहेत. तुमच्यावर काल आरोप झाला की ते पैसे तुमचे होते आणि प्रचारासाठी ते पैसे जे आहेत त्याचं वाटप सुरू होतं. निश्चितपणाने त्या आरोपात काही तथ्य नाही. पैसे आमचे होते का? हो, आमचे पैसे ते होते. पैसे कशाचे होते तर 54 तालुक्यातील त्या ठिकाणी मंडप, बूथ, त्या ठिकाणी असलेला कार्यकर्ते असतील, प्रचारक असतील, त्यांच्यासाठी असलेला नाश्ता, इतर साहित्यासाठी त्या ठिकाणी ते पैसे होते. 60,000 रुपयेसुद्धा त्या ठिकाणी 10 माणसांच्या मुक्कामी असलेल्या ठिकाणी छापे मारून नुसतं येवल्यात नव्हे, मनमाड नव्हे, नंदुरबार नव्हे, मालेगाव नव्हे, अनेक ठिकाणी अशा पद्धतीने प्रचार करणारे लोक ताब्यात घेण्यात आले आणि दिवसभर कुठलंही कारण न देता त्या ठिकाणी डांबून ठेवले. निश्चितपणाने हे दुर्दैवी आहे. कुठल्याही ठोस मतदाराला वाटताना काही सापडलेलं नाही, पुरावे नसताना देखील त्या ठिकाणी अशा पद्धतीची कारवाई ही दुर्दैवी आहे. त्या ठिकाणी जे काय अधिकृतरित्या या ठिकाणून गेलेले पैसे होते ते पकडून जणू काही मतदारांना हे पैसे वाटता असा खोटा बनाव करून मतदारांची दिशाभूल करण्याचं काम काही उमेदवारांनी केलेलं आहे. आणि हे मतदार सुज्ञ आहे, त्यांना हे सगळं कळतं आहे की काय चालू आहे. त्याच्यामुळे ते योग्य पद्धतीने त्याचं उत्तर देतील अशी मला खात्री. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी ही जागा जी आहे ती प्रतिष्ठित केली. ते प्रचाराला स्वतः येऊन गेले. त्यानंतर जर बघितलं तर एक दबाव तंत्र देखील पाहायला मिळालं. काय वाटतं, मुख्यमंत्र्यांच्याच मुळे हे सगळं दबाव तंत्र किंवा जे प्रशासन होतं हे वागत होतं? निश्चितपणाने त्यांच्या उमेदवार असल्या कारणास्तव त्या ठिकाणी त्या संबंधित उमेदवारांनी त्यांचा राजकीय दबाव वापरल्याचं जाणीव आम्हाला अनेक ठिकाणी झाली आणि म्हणून त्या पद्धतीचं हे नाकारता येणार नाही असं मला वाटतंय. आज मतदान प्रक्रिया पार पडते आहे. काय विश्वास वाटतो तुम्हाला निवडणूक जिंकण्यास? मलाच नव्हे तर सर्व शिक्षक मतदारांना विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये आम्ही सर्व शिक्षक बांधव माझ्याबरोबर असल्या कारणास्तव त्या ठिकाणी चांगल्या मताधिक्याने इतिहास रचणारी निवडणूक होणार आहे आणि चांगल्या मताधिक्याने त्या ठिकाणी मी निवडून जाईल असं मला 100% खात्री आहे. जे विरोधक आहेत किशोर दराडे सातत्यानं तुम्हाला टार्गेट करत आलेले आहेत. त्यांच्यासमोर इतर उमेदवार देखील आहेत, पण मात्र सातत्यानं तुमच्याच समोर त्यांनी आव्हान उभं केलं आणि एक आरोप प्रत्यारोप जे आहेत ते रंगलेले पाहायला मिळाले. ते किशोर दराडांचं कसं बघता तुम्ही, त्यांचे जे आरोप आहेत? निश्चितपणाने निवडणुकीची पात्रता खालवली गेली. या ठिकाणी शिक्षकांना गुलाम म्हटलं गेलं, या ठिकाणी विरोधकांना पप्पू म्हटलं गेलं, या ठिकाणी बोगस मतदार उभे करण्यात आले, त्या ठिकाणी बोगस संस्था उभ्या करण्यात आल्या. अशा अनेक गोष्टींमुळं काही ठिकाणी किडनॅपिंगसारखे गंभीर आरोप किंवा प्रकार अपक्ष उमेदवारांना उचलून नेण्यात आला. असे अनेक गुंड प्रवृत्तीचे लोक या निवडणुकीमध्ये असल्या कारणास्तव या सगळ्या गोष्टी घडल्या. कुठेही शिक्षकांच्या विकासावर ही निवडणूक त्यांनी नेली नाही आणि अनेकदा आव्हान करून देखील चर्चेला माझ्यासमोर ते कधीच आले नाही. त्या अनेकदा मी आपल्या माध्यमातून आव्हान केलं की आपल्या 6 वर्षाचा कामाचा लेखाजोखा मांडा, पुढील 6 वर्ष काय करणार आहे ते आम्हाला सांगा. परंतु त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्या कारणास्तव भीतीच्या पराभवापोटी हे सगळं चाललेलं खटाटोप आहे, हे माझं मत आहे. एकंदरीत बघितलं तर शिक्षक पदवीधर मतदारसंघ जर बघितलं तर ज्ञानदानाचं काम करणारे जे शिक्षक आहेत त्यांना वेगवेगळी आमिषे जी आहेत ती दाखवण्यात आली. मात्र कुठेतरी विकासाचे किंवा शिक्षकांचे प्रश्न बाजूला ठेवून आरोप प्रत्यारोप झाल्याचं विवेक कोले यांनी म्हटलं आहे. मनोज गाडेकर, TV9 मराठी, कोपरगाव, अहमदनगर. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.